तर विमान अपघातावरील शंकेवर 10 तारखेला बोलणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय। विलिनीकरणावर दादांची काय इच्छा होती 12 तारखेला सांगणार असं रोहित पवार म्हणाले। दादांची काय इच्छा होती पत्रकार परिषद घेऊन सांगणार असंही रोहित पवार म्हणाले। विलिनीकरणाबद्दल काय घडलं हे पत्रकार परिषदेत सांगणार असंही रोहित पवार म्हणतात। 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला। आणि 12 तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल। आणि 12 तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती ती काय होती कशी होती याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल। अजूनपर्यंत सुनित्रा काकी असतील पार्थ असेल जय असेल तर आम्ही असू कुणी या दुःखातून सावरलेलो नाही। राजकीय विचार हे मनामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाहीयेत कारण का घटनाच इतकी दुर्दैवी त्या ठिकाणी होती। त्यामुळे हळूहळू जसं आम्हाला राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये त्या ठिकाणी येईल नक्कीच त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी सांगेल। पण आतापर्यंत दोन्ही परिवारामध्ये नाहीतर पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही। 9 तारखेनंतर त्या बाबतीतली कुठेतरी सुरुवात होईल असं